साहेब घराघरात पैसे वाटतायत आणि तुम्ही इथं वाटलं आतमध्ये नाही बोलू शकत तुम्ही. तुम्हाला दिसत नाही का हे सगळं? काय चौकशी नाही. घराघरात पैसे वाटतात, तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत. कुठले आले तुम्ही? एकही माणूस आणत नाही. घराघरात पैसे वाटतात. नाही मुद्दाम नाही. रात्रभर लागणार. तुम्ही वाटेत फिरा. मी उठणारच नाही. सगळे तुम्ही पैसे वाटून मोकळे होते रात्रभर. नाही अजिबात नाही. ते कुठे निवडणूक आयोगाचा माणूस कुठे इथं? बोलवा त्याला. काय पद्धत नाही. सगळे पैसे वाटून मोकळे झाले. काय पद्धत? आम्ही काय लोकशाही आहे का नाही इकडं? योग्य आमचं नाही का तुमचं योग्य नाही? पैसे वाटतात तुम्ही नाही होऊ शकत. तुम्ही आधी पाठवा लोक पहिले. नाही दुपार घरनं पैसे वाटतात. तुम्ही किंवा वाटलं लक्ष्मीनगरला बी तिथं चालू आहे. आता मी पैसे वाटतात. तुमचा एक माणूस नाही तिथं. सगळीकडे चालू आहे. लोक आहेत. कोण नाहीये कुठं? कुठं कोण नाहीये? कुठं माणसं वाटतात लोक इथून तुमच्याकडे तक्रार करतात तरी एक माणूस येत नाही. 2 तास झाला माणूस तक्रार करायला. कुठं वाटलं? लोकशाही पद्धतीने निवडणूक हे आमचं मत आहे. आज संविधानाने जे अधिकार दिले 2 दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात वाटतायत. आम्ही गप बसलो जाऊ दे. पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये या हद्दीमध्ये आमचे नितीन कदम असतील, अभय छाजेड असतील, अशोक हरनाळ असतील आणि अनेक कार्यकर्ते आमचे ब्लॉक अध्यक्ष असतील यांनी 2 तासापूर्वी तक्रार देऊन सुद्धा पोलीस खात्याने त्यांना कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यांनी दिलेली तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. कार्यकर्त्यांचे सातत्याने फोन येत होते आणि हे फोन येताना कोणच लोकशाहीला हत्या करण्याचं काम हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये गुन्हेगार आणि आजी माजी नगरसेवक पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात. पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही आणि पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा पोलिसांकडे 2-2 तास बसून सुद्धा ज्यांच्या नावाची तक्रार केली ते उलट इथं फेसबुक करून निघून जातात आणि मग आम्हाला लोकशाहीमध्ये शेवटचा आधार रस्त्यावरून बसतं. आणि या भारतीय जनता पार्टीने आम्हाला रस्त्यावर बसवण्याचं काम या देशाच्या जनतेला केले. हा हरामचा पैसा, जनतेचा चोरलेला पैसा, ह्याच्या जीवावर त्यांना निवडणुका जिंकायच्यात. ही जनता आम्ही सहन करणार नाही. निवडणुका येतील जातील पण अशा पद्धतीच्या निवडणुका आम्ही होऊन देणार नाहीत. हा आमचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आमचं संविधान टिकवण्याचं काम आम्ही या रस्त्यावरून करणार आहे.